नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखा फॅशन कट्टामध्ये। आज आपण पाहणार आहोत हुक जे आपण हाताने लावतो ते मशीनवर अगदी प्रोफेशनल टाईप कसे लावायचे ते पाहणार आहोत। तर प्रथम आपण काचपट्टी लावून घ्यायची आहे अशा प्रकारे व दाबटीप मारून घ्यायची आहे। दाबटीप मारून घ्यायची आहे। पहिल्यांदा आपण जेवढा गळा आहे तेवढं मोजून घ्यायचं आहे व मग पट्टी लावायची आहे। तर दुसरी पट्टी घेऊन अगदी मी दाखवल्याप्रमाणे एकावर एक ठेवून घ्यायची आहे। एवढाच अंतर ठेवायचा आहे। एवढा अंतर ठेवून आपण आता टीप मारून घेत आहोत। टीप मारून इथे दाब सुई उचलून 2 टाके बसतील एवढे जागा सोडून परत आपण इथे टीप मारून घ्यायचं आहे। तर तुम्हाला नंतर मी दाखवतेच केवढा अंतर सोडलेला आहे। तर मार्क करून घ्यायचं आहे। आपल्या ह्या ब्लाउजला 5 हुक लावणार आहोत। तर अशा पद्धतीने टीप मारायची आहे। 2-3 वेळा हे करायचं आहे व दरवेळी 2 टाके सुटतील एवढी जागा सोडून परत टीप मारायची आहे अशा पद्धतीने। तर हे पहा, इथे टीप उचलायची आहे 2 टाके बसतील एवढे व परत इथे टीप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पाची हुक लावण्यासाठी टीप मारून तयार करून घ्यायची आहे। व काचपट्टी जोडताना गळा जेवढा असेल तेवढे पहिला मोजून घ्यावे व नंतर पट्टी जोडावी। आपल्या याला गोठी लावायची आहे अजून। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे। तर आता आपण पहिल्यांदा हुक जोडून घ्यायचे आहे, हुक लावून घ्यायची आहे व नंतर टीप मारायची आहे। तर तुम्हाला दाखवते मी हुक कशी जोडायची आहे। तर तुम्ही पाहू शकता जिथे आपण 2 टाके बसतील एवढे धागा सोडलेला आहे ना, त्यामध्ये असे हुक घालायचे व वरून हुकाचे तोंड काढायचे आहे। हुकाचं व्यवस्थितपणे तोंड काढून त्या कापडामध्ये अडकेल असे तोंड वरती काढून घ्यायचे आहे। तर पाहू शकता आपले हुक बसलेले आहे। ह्याचप्रमाणे मी दुसरेही हुक लावून घेत आहे। लक्षात ठेवा, जिथे आपण 2 टाके सोडले आहेत लूजमध्ये तिथे हुक अडकवून घ्यायचा आहे आतून घालून। अशा प्रकारे सगळे हुक लावून घ्यायची आहेत। खूप सोपी पद्धत आहे ही। तर आपण अशा प्रकारे सर्व हुक लावून घ्यायचे आहेत व हुकाचे काजही आपण ब्लाउजवर मशीनवरच कसे करावे ते पाहणार आहोत। तर अशा पद्धतीने हुकाचं तोंड जरा लूज करून घ्यावे म्हणजे पटकन अडकतं ते व शिलाई असल्यामुळे हुक वरतीही येत नाही।
तर सर्व हुक लावून झालेले आहेत आपले. तर पाहू शकता तुम्ही हुक पट्टी एकदम छान वाटत आहे. चला तर आता आपण ह्याला अशी एक टीप मारून घ्यायची आहे. दुमडून टीप मारायची आहे कापड. व अशी टीप मारायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंट नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता आपली हुकपट्टी जोडून झालेली आहे. तर तुम्हाला मी दाखवते किती व्यवस्थित जोडली जाते ही हुकपट्टी व हाताने जोडायची ही गरज नाही. तर आता आपण हुकाचे आय तेही मशीनवर बघणार आहोत. तर आय करताना पट्टी खालच्या बाजून अशा पद्धतीने जोडून घ्यावी. हुकाचे आय ही पटकन होऊन जातात मशीनवर. तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी साईज हवी तेवढी पट्टीची ठेवू शकता, लहान मोठी. अशी टीप मारून घ्यायची आहे व अशी पट्टी ठेवून कडेने टीप मारून घ्यायची आहे. तर आता आपण आय करण्यासाठी हुकाचे माप टाकूया. जिथे हुकाचे माप येते तिथे मार्किंग करून अशा पद्धतीने खडूने मार्क करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता. तर आय करताना वरूनच सुरुवात करून घ्यायची आहे. दाब उचलून व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. व अशा पद्धतीने सर्व हुकाचे काज करून घ्यायचे आहे आय. व हेही पटकन होतात मशीनवर. अशा पद्धतीने केल्यानं टाईमही आपला खूप वाचतो. तर तुम्ही पाहू शकता आपले हुक व आय एकदम सोप्या पद्धतीत मशीनवर कशी करायची ते पाहिलं आहोत आपण आज. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.